हा अर्चना सुरू कर. गुरुर्ब्रह्मा विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य डॉक्टर सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय शैलजा काकूंना साष्टांग नमस्कार. उपस्थित आपण सर्व जगदीश मूर्ती समजून आपल्याला सगळ्यांना वंदन करते. मी अर्चना पारिक, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथून. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ते मे युक्ततमामताः. ये त्वक्षरमनिर्देश्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्त आसक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. अथेतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःख सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगै मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षश्रुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। ॐ हरये नमः। ॐ हरये नमः। ॐ हरये नमः। अर्चनाताई, तुम्ही गीतेचा 12वा अध्याय खूप छान पठण केलात. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करते. परमपूज्य श्रीधर स्वामी महाराजांना मी साष्टांग नमस्कार करते. परमपूज्य डॉक्टर काकांना मी साष्टांग नमस्कार करते. परमपूज्य मंदाताईंना मी साष्टांग नमस्कार करते. माझे सद्गुरू परमपूज्य सुनील काकांना मी साष्टांग नमस्कार करते. आणि आदरणीय शैलजा काकूंना मी साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते, तुम्ही जगदीशाची मूर्ती, तुम्हालाही मी साष्टांग नमस्कार करते. काल सौ लक्ष्मीताईंनी गीतेच्या 13व्या श्लोकावर चिंतन मांडले. त्याचा आपण आज आढावा घेऊयात. श्रीराम. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. जो सर्व प्राण्यांचा द्वेष न करणारा, सर्वांचा मित्र, दयावान, ममताशून्य, घमेंड न बाळगणारा, सुखदुःख सारखे मानणारा आहे. भगवान आता उत्तम भक्ताची लक्षणे श्लोक क्रमांक 13 ते श्लोक क्रमांक 20 मध्ये सांगत आहेत. जो भक्त ईश्वराला अत्यंत प्रिय होतो त्याची लक्षणे येथे सांगितली आहेत. ही सर्व लक्षणे
एकाच भक्तात असली पाहिजेत असं काही नाही. जितकी लक्षणे असतील तितकीच पुरे, जितकी लक्षणे आहेत तितकीच पुरे आहेत. कारण कोणतेही एक लक्षण पूर्णपणे एखाद्या भक्ताच्या ठिकाणी स्थिर होऊ लागले की इतर लक्षणे त्याच्याबरोबर कमी अधिक प्रमाणात येऊ लागतात. ही लक्षणे उत्तम भक्ताची लक्षणे आहेत. म्हणून ही लक्षणे पूर्ण पुरुषाचीही आहेत. पूर्ण पुरुषच उत्तम भक्त असतो आणि तो कसा आचार विचार करतो हे या लक्षणांवरून कळून येते. अद्वेष्टा, कोणाचाही द्वेष न करणे, हे विशेष लक्षण आहे. मैत्र, सर्वांशी मित्रत्वाने वागणे. द्वेष सोडल्यावर जे करायचे ते या शब्दाने दर्शवले आहे. प्राणीमात्रांचे हित करणे. करुणा, दया मनात धारण केली पाहिजे. हा गुणही द्वेषत्यागाबरोबर धारण करणे योग्य आहे. याने मित्रत्वही सिद्ध होईल. निर्मम, ममत्व सोडले पाहिजे. ममत्वामुळे द्वेष उत्पन्न होतो व द्वेष वाढला की मित्रत्व आणि करुणा नष्ट होते. निरहंकार, अहंकार, घमेंड, गर्व कधीच करू नये. अहंकाराने दुसऱ्याची निंदा केली जाते. द्वेष, ममत्व, अहंकार यांचा अगदी एकमेकांशी जवळचा संबंध आहे. समदुःख सुख, समबुद्धी, समभाव, समदृष्टी सर्वत्र ठेवली पाहिजे. सुख दुःख, शीत उष्ण, निंदास्तुती, मान अपमान, आशा निराशा या द्वंद्वाच्या बाबतीत मनाची समवृत्ती ठेवली पाहिजे. हरिओम. आज आता श्री राजेश्वर पारीख, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ हे गीतेच्या 14व्या श्लोकावर आपलं चिंतन मांडणार आहेत. राजेश्वर दादांनी 12वा अध्याय पठण केला आहे यापूर्वीच, हे आपल्या लक्षात असेल. तर राजेश्वर दादा हे 24 वर्षापासून माध्यमिक शाळेमध्ये वर्ग 8वी ते 10वीला शिक्षक म्हणून विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. श्री आणि सौ पारीख हे दोघे जण गोसेवा मनापासून करतात. हे त्यांचं दोघांचं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की अर्चनाताईंनी आत्ताच गीतेचा 12वा अध्यायाचं पठण केलंय. उभयतांनी एकदमच या आध्यात्मिक मंचावर प्रवेश केलाय. हा एक चांगला योग आहे. अमृत योग म्हणलं तरी काही अवघड होणार नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा. आचार्य परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर सुनील काकांकडून त्यांना 19 जून 2024 ला अनुग्रह मिळाला आहे. त्यांना मी चिंतन मांडण्याची विनंती करते. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. वेदांत भास्कर ज्ञानशिरोमणी ज्ञानदीपस्तंभ परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्री देशमुख काका आणि आपल्या सर्वांना आध्यात्मिक दृष्टीनं घडवणारे, आपल्याला सतत मोटिवेट करणारे आपल्या सर्वांचे आचार्य गुरुवर्य डॉक्टर श्री सुनीलजी लुले
परम आदरणीय सौ शैलजा काकू आपल्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार करतो. आपण सर्व साधक मुमुक्षु जनांना पण मी वंदन करतो. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14 वर चिंतन करणार आहोत. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोर्बुद्धे यो मद्भक्त स मे प्रियः. भगवद्गीता ही पाहिलं तर एक मॅन्युअल प्रमाणे आहे. मॅन्युअल असं आपण घरामध्ये एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणतो, त्याच्यासोबत मॅन्युअल पण येतं. काय असतं त्या मॅन्युअल मध्ये? ते गॅजेट कसं वापरायचं, हाऊ टू हँडल दॅट गॅजेट, याची माहिती त्या मॅन्युअल मध्ये असते. त्याप्रमाणे भगवद्गीता ही सुद्धा हाऊ टू लिव्ह द लाईफ, हाऊ टू गो अहेड इन द डिफिकल्ट सिच्युएशन, अध्यात्मातली आपली प्रगती कशी करावी हे सांगणारं मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं वाटू नये. त्यातही भगवद्गीतेतला हा 12वा अध्याय म्हणजे परत एक मायक्रो मॅन्युअल आहे. या मायक्रो मॅन्युअल मध्ये हाऊ टू हँडल द स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज व्हाईल रिचिंग टुवर्ड्स मोक्ष पथ. मोक्ष पथावर मार्गक्रमण करत असताना, मुक्तीच्या वाटेवर जात असताना एखाद्या मुमुक्षु जनाला कशा पद्धतीने त्याचा जो स्पिरिच्युअल बॅलन्स आहे तो हँडल करता येईल, सांभाळता येईल, म्हणून त्या अर्थानं मी त्याला एक मायक्रो मॅन्युअल असं समजतो. भगवद्गीता ही मूळ संस्कृत भाषेतलं महाकाव्य महाभारतात भीष्म पर्वामध्ये सापडते. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला दिव्य संवाद, जो इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञान विषयक व धर्म विषयक संवादापैकी एक आहे. जो संवाद एका युद्धापूर्वी घडला होता. स्वतः भगवान श्रीकृष्णांचा दैवी उपदेश त्यामध्ये असल्यामुळे भक्ती मार्गातील जेवढे पंथ, संप्रदाय, गुरुमार्ग, धर्म जरी वेगवेगळे असतील तरी भगवद्गीतेला संपूर्ण विश्वामध्ये एक रोल मॉडेल, एक आदर्श ग्रंथ म्हणून पाहिले जाते. प्रत्येक अध्यायाचं एक वैशिष्ट्य, एक सूत्र आणि एक विशिष्ट असा भगवंताचा त्यामध्ये संदेश असतो. माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या साधकाला तर ही गीता एका दीपस्तंभाप्रमाणेच आहे. ज्या श्लोकाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे त्या श्लोकातून भगवंत अर्जुनाला भक्त कसा असतो आणि तुम्हाला कसा प्रिय होतो ते सांगितले आहे. श्लोकाचा जर सरळ आणि संक्षिप्त अर्थ पाहिला तर जो भक्त सदैव संतुष्ट आहे, तृप्त आहे, माझ्या भक्तीत सतत संलग्न आहे, सतत युक्त आहे, शरीर मन इंद्रियांचा ज्याने संयम ठेवलेला आहे, आत्मसंयमी आहे, आपलं मन बुद्धी ज्याने माझ्यात स्थिर करून आत्मस्वरूप प्राप्त करण्याचा ज्याने दृढ निश्चय केलेला आहे, मन आणि बुद्धी ज्याने मलाच अर्पण केलेली आहे,
असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. अशा व्यक्तित्वात स्वतः मी किंवा सत्य हे पूर्णपणे प्रकट होत असत. हा आहे या श्लोकाचा सरळ अर्थ. आता आपण विस्ताराने यावर बोलूया. स्वतः भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी मास्टर ट्रेनर आहेत, गाईड आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यामुळे त्यांच्या सांगण्याचे काय अर्थ होतात यावर बुद्धिवंत लोक, संत लोक विविध अंगांनी त्याचं विश्लेषण करत असतात, केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या 2 ओळींच्या श्लोकरूपी स्टेटमेंटवर आपणही आज त्याचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय. शुद्ध भक्ती कशी केली जाते हे ज्याला माहित आहे, खर तर तोच भक्त म्हणून ओळखला जाऊ शकेल. एकूण 700 श्लोक आणि 18 अध्यायाची ही गीता असून जिथे श्रीकृष्ण प्रत्यक्ष नारायण आहेत आणि अर्जुन म्हणजेच नर, असा नर नारायणाचा म्हणजेच गुरु शिष्यांचा हा दैवी संवाद आहे. संकट समयी अत्यंत सावधानतेने, कोण्या गोसाव्याला नव्हे तर एक निस्सीम भक्त असणाऱ्या, श्रेष्ठ क्षत्रिय असणाऱ्या, पराक्रमी धनुर्धर अर्जुनाला भगवंत उपदेश करत आहेत. याविषयी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. अर्जुनाला निमित्त करून श्री राजे म्हणजे स्वतः भगवंतांनी गीता प्रकाशित केली व जगाला खरे तर जन्म मृत्यू रूपी संसारातून मुक्त केले. गीतेसारखे दुसरे शास्त्र नसावे. याच गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक जण ज्याने ती वाचली त्याच्यासाठी तो अमृतानुभव ठरली, अशी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यामुळे या गीतेचे सौंदर्य आणखीनच वाढले. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका सांगतात, परमार्थामध्ये एक विशेष असतं, ज्याचा जो अधिकार असतो त्याच्यासाठी ते साधन अत्यंत श्रेष्ठ असतं. असं सांगताना दुसरी साधनं कनिष्ठ आहेत असं सांगायला मागे पुढे बघत नाही, कारण ज्याची श्रद्धा जी आहे ती त्याला परवडणाऱ्या साधनेवर बसण्याची आवश्यकता आहे. न परवडणाऱ्या साधनेवर जर श्रद्धा बसली तर ते साधन तो करू शकणार नाही. जे साधन तो करू शकतो ते साधन त्याच्यापुरतं सर्वश्रेष्ठ आहे असं संत सुद्धा सांगतात. तुकाराम महाराजांचं वचन आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे. तुकाराम गाथेमध्ये 2419 क्रमांकाची ओवी आहे. आता ही सुरुवात पुराणापासूनच झालेली आहे. पुराणामध्ये काही वेळेला भगवान शंकर सर्वश्रेष्ठ देव आहेत असं ठरवलेलं आहे. मग त्यांनी विष्णूचा पराभव केला असं सुद्धा म्हटलंय. आता काही पुराणामध्ये विष्णूंनी भगवान शंकराचा पराभव केला असंही म्हटलंय. आता दोघांनी एकमेकांचा पराभव केला असं जेव्हा पुराण सांगतं तेव्हा विष्णूच्या भक्तांना असं सांगायचं असतं की विष्णू सर्वश्रेष्ठ देव आहे आणि ते शंकराचा सुद्धा पराभव केल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांनी शंकराचं चरित्र वाचल्यानंतर मग मात्र पंचायत होते. त्यात शंकरांनी विष्णूचा पराभव केला असं म्हटलं पुन्हा अडचण होते.
आणि अशी अडचण झाल्यानंतर मग त्यांना सांगावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नये वाद. असा क्रमाक्रमाने पुढे जाण्याचा जो भाग असतो तो संत फार छान पद्धतीने आमच्या समोर ठेवतात. आणि म्हणून हा जो भक्ती योग आहे हा अत्यंत श्रेष्ठ आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. मग आता चॉईस इज युअर्स, काय निवडायचं? जो प्रश्न सुरुवातीला भक्त अर्जुनाने भगवंताला जो केला, काय श्रेष्ठ आहे, सगुण की निर्गुण? अर्थात डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनातून छान उदाहरण सांगतात. 4 व्हीलर श्रेष्ठ की 2 व्हीलर? आता त्याचं उत्तर, ज्याच्याजवळ जेवढे पैसे आहेत त्याच्या दृष्टीनं ते वाहन त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. आता हा विचार जर समजून घेतला तर 4 व्हीलर श्रेष्ठ आहे हो, पण माझ्या जवळ की नाही फक्त 1 लाख रुपयेच आहेत. मग 1 लाख रुपयामध्ये 2 व्हीलर फार छान येते नवीन. आता ती आली तर मग सर्वात चांगली कोणती, 2 व्हीलर की मग 4 व्हीलर? मग 4 व्हीलर कशी असते? अहो, ती पंक्चर झाली की फार त्रास होतो. बंद पडली तर ढकलत न्यावी लागते. आणि ते गॅरेज जवळ असलं तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाही. मग कपड्यांना डाग वगैरे लागतात, कपडे खराब होतात. आता 4 व्हीलरचे जेवढे डिसएडव्हान्टेजेस तेवढे सगळे सांगायचे. आणि 2 व्हीलरवर कसं सुखात हवा खात जाता येतं, गारगार हवा लागते, सगळं किती छान असतं, दोघंच बसतात, तिसरा सहसा बसत नाही, असे कितीतरी ऍडव्हान्टेजेस आहेत. आणि असे ऍडव्हान्टेजेस सांगत बसलो की त्याच्या दृष्टीने 2 व्हीलर हे सर्वश्रेष्ठ वाहन ठरतं. आणि मग ते त्याला पटलं की मग काम झालं. असा हा चॉईस, निवडीचा एक प्रकारचा भाग असतो. असो, या भक्ती मार्गात आपण जर भक्त कसा असतो हे भगवंत जेव्हा एका बाजूला अर्जुनाला सांगत आहेत, तेव्हा ज्ञानोबाराय आणि तुकाराम हे 2 भगवंताचे असे भक्त आपल्या डोळ्यासमोर येतात आणि जे भगवंताचे अत्यंत प्रिय आहेत. मग आता ते का प्रिय आहेत भगवंतांना? त्याची अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण माझ्या वाचण्यात आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. श्री प्रल्हाद बडवे नावाचे एक निस्सिम हरिभक्त पंढरपूरला विठ्ठलाचे पुजारी होते. प्रापंचिकच होते, परंतु विठ्ठलचरणी लीन राहणारे. तुका म्हणे जीव भाव तेव्हा पायी, ठेवूनिया काही न मागती. देवाकडे कधी काही न मागणारे असे प्रल्हाद बडवे नावाचे ते पुजारी होते. ते पहाटे 4लाच रोज नित्य नियमाने काकड आरतीला हजर व्हायचे. अत्यंत प्रेमाने काकड आरती करायची. असं म्हणतात की त्यांच्या भजनात स्वतः देव सुद्धा डुलत असत. आणि ती नामदेवासारखेच देवाबरोबर गप्पा गोष्टी करायची. एकदा पहाटेच भक्त प्रल्हाद बडवे मंदिरात आले. चाव्या त्यांच्याच ताब्यात होत्या, पण आतमधून ज्ञानोबा तुकारामाचं भजन जोर जोरात तो गजर त्यांना ऐकू आला. ते विचारात पडले, अशा प्रकारचं भजन आजपर्यंत कुणीच केलं नाही. विठ्ठल रखुमाई किंवा रामकृष्ण हरी ही भजनं होत होती. अत्यंत गोड आवाजात चिपळ्या आणि
वीणावर भजन कोण म्हणत आहे म्हणून पाहायला दरवाजाच्या छिद्रातून जेव्हा ते पाहतात तर विटेवरती सिंहासनावरती पांडुरंग त्यांना दिसत नव्हते. अडकवलेल्या जागेवर चिपळ्या आणि वीणा सुद्धा नव्हत्या. मग धाडदिशी त्यांनी दरवाजा उघडला. काय पाहतात तर प्रत्यक्ष भगवंत रंगच धावत पळत कसे तरी वेडेवाकडे वीण्यासह विठ्ठलच विटेवर उभे राहिले. पुजारी प्रल्हाद बडवे देवाजवळ गेले, साष्टांग दंडवत घातलं. प्रल्हादाच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. पांडुरंगापुढे हात जोडून नम्रतेने म्हणाले, देवा, सारे भक्त विठोबा रखुमाईचं भजन करतात, असं असताना तुम्हाला ज्ञानोबा तुकाराम हे भजन का आवडलं? मला कृपा करून सांगा. त्यावेळी स्वतः भगवंतांनी उत्तर दिलं, प्रल्हादा, अरे माझा आत्मा ज्ञाना गेला, नामदेवही गेला, तुकाराम सदेह वैकुंठवासी झाला. त्यांनी आयुष्यभर माझं भजन केलं. ते भक्त हेच माझे पंचप्राण, माझे खरे समाधान. ते आज माझ्या जवळ नाहीत रे, याची मला खंत वाटते. असं कोण म्हणतायत? स्वतः भगवंत प्रत्यक्ष पांडुरंग म्हणतायत. आणि म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे भजन केले असता मला समाधान प्राप्त होते. आणि त्यामुळे विठोबा रखुमाई ऐवजी ज्ञानोबा तुकारामाचं भजन मला अत्यंत प्रिय आहे. जा, माझ्या सर्व भक्तांना हा माझा निरोप दे आणि ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुद्धा त्यांना करायला सांग. पुजारी प्रल्हाद बडवे यांच्या निस्सीम भक्तीमुळे स्वतः भगवंताला काय आवडतं, कोणतं भजन आवडतं ते जगाला माहीत झालं. आणि तेव्हापासून सर्व वारकरी ज्ञानोबा तुकाराम या भजनाचा गजर सुद्धा गायला लागले. धन्य ते ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम आणि धन्य ते संत प्रल्हाद बडवे. अशा प्रकारचे भक्त जे सतत भगवंताचे स्मरण करणारे, सदा संतुष्ट राहणारे, समाधानी राहणारे, ज्यांनी आपलं मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केलेली होती, त्यांच्या ठिकाणी एकच ध्येय होते, भगवंताची प्राप्ती करून घेणे. असा त्यांचा दृढ निश्चयच होता. ही भक्ती करत असताना कधीही त्यांनी स्वतःचा आत्मसंयम ढळू दिला नाही. आणि जे खरे भक्त असतात ते कधीच कोणाचाही द्वेष करत नाहीत. सर्व जीवांच्या प्रती त्यांच्या ठिकाणी प्रेमच पाहायला मिळतं. तुकाराम महाराजांची तत्कालीन दुष्ट लोकांनी गाढवावर बसून त्यांची धिंड काढली. जेव्हा ही मंडळी तुकाराम महाराजांच्या घरासमोर आली तेव्हा तुकाराम महाराज त्याच लोकांना तहान लागली असेल तर पाणी घेणार का म्हणून विचारतात. इतकी सहनशीलता असणारे हे भक्त संत पदाला पोहोचतात. कुणाचा बदला किंवा सूड भावना त्यांच्या ठिकाणी अजिबात नसते. सतत प्रेम भावनेने सर्वांकडे पाहायचे. जे आपले शत्रू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खरे भक्त असणारे प्रेम भावनाच बाळगतात. संत ज्ञानेश्वरांचं जीवन चरित्र सुद्धा याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड सहनशीलता अंगी बाळगणारे ते महान योगी संत होते. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई चारही भावंडांना लहानपणीच प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. त्यांच्या आई वडिलांना तत्कालीन लोकांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावून या लहान चारही भावंडांना अनाथ करून टाकले होते. गावाच्या बाहेर एका छोट्याशा झोपडीत ही भावंड राहायची. एकदा सकाळी लहानशे ज्ञानेश्वर भिक्षा मागायला गेले असताना लोकांनी
त्यांच्या झोळीत पीठ न टाकता शेण टाकले. या प्रकाराने ज्ञानेश्वरांना फार दुःख झाले. स्वयंपाक बनवण्यासाठी साधा अग्नी सुद्धा त्यांना मिळू दिला नाही. प्रचंड हाल अपेष्ट आणि छळ ही चारही भावंड सोसत राहिली. परंतु सर्व भावंडांच्या ठिकाणी भक्ती मार्गातील दैवीय गुणसंपदा होती. आपल्या भक्ती साधना गुरु मार्गातून त्यांनी पूर्णत्वास नेले. तेव्हाच त्यांचं आध्यात्मिक तेज जगामध्ये झळकायला लागलं. ज्या विसोबा खेचरांनी ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावले होते, त्या विसोबा खेचरांना आपल्या कृतीचा पश्चाताप झाल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना माफ करून टाकले होते. ज्या लोकांनी त्यांचा अनन्वित छळ केला होता त्यांचा बदला कधीच त्यांनी घेतला नाही. या उलट त्या समाजासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले. त्या पसायदानातली प्रत्येक ओळ म्हणजे भगवद्गीतेचा संदेश आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो. भक्त कसे असतात त्याचे उत्तर आपल्याला पसायदानाच्या अर्थातून सुद्धा लक्षात येऊ शकते. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. असं म्हटलंय. खळ म्हणजे दुष्ट लोक आणि व्यंकटी म्हणजे त्यांच्यातील दुर्गुण. खळ नष्ट हो असे न म्हणता त्यांच्यातील दुर्गुण नष्ट होऊन त्यांच्या हातून सुद्धा सत्कर्मे घडावीत अशी मागणी माऊलींनी भगवंताकडे केली आहे. इतकेच नाही तर अशा सर्व चांगल्या झालेल्या लोकांमध्ये पुढे माऊली म्हणतात की त्यांच्यातलं प्रेम वाढावं, त्यांच्यातली मैत्री वाढावी अशी प्रार्थना त्यांनी केलेली आहे. आपण प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टीचा जर विचार केला तर आज समाजामध्ये किती कटुता आलेली पाहायला मिळते. जाती जातीत, धर्माधर्मात, कुटुंबातील नात्यात प्रचंड तणाव आणि कटुता वाढताना आपण पाहतो. जगातील शेजारील राष्ट्रामध्ये भांडणे, युद्ध होताना आपण पाहतोय. हजारो लोक रोज युद्धात मारली जात आहेत. मग ते रशिया युक्रेन, इस्रायल इराण सारखीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण किती नशिबवान आहोत. महान संस्कृती असणाऱ्या भारत भूमीत, त्यात हे संत भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात जन्माला आलो. भक्ती मार्गातील जो खरा भक्त असतो तो क्षमाशील असतो, प्रेमळ असतो, सर्वांठाई तो परमेश्वरालाच पाहत असतो. म्हणून तो भगवंताला खरं तर प्रिय असतो. आपणही एक साधक आहोत, भक्त आहोत असं जर आपल्याला वाटत असेल तर दुसऱ्यांच्या चुका काढणे आपल्या पारमार्थिक कल्याणासाठी हितावह कधीही नसते. समजा एखाद्याने आपल्याविषयी चुकीचे बोलले किंवा वागले तर मोठ्या अंतःकरणाने आपण त्यांना क्षमा करायला शिकलो पाहिजे. क्षमा हा फार मोठा गुण आहे आणि तो आपण विकसित करायला हवा. आपले आचार्य गुरुवर्य डॉक्टर सुनील काका यांच्या प्रवचनातून मला त्या पद्धती माहीत झाल्या. ते सांगतात की क्षमा विकसित करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे त्याच्या प्रारब्धानुसार तो माझ्या विरुद्ध चुकीचा वागला आहे आणि दुसरं त्याने कसे वागावे हे भगवंताने ठरवले आहे. त्याच्या प्रारब्धानुसार त्याची बुद्धी हे माझ्या विरुद्ध काम करत आहे
असं समजून आपण क्षमा करावी, असं डॉक्टर सुनील काका सांगतात. आणि जे साधू असतात ते सर्वांना क्षमा करत असतात. एक असाच साधू एका तलावाजवळ गेला होता आणि तिथे त्याला एक विंचू पाण्यामध्ये बुडताना पाहून त्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या वाचवण्याच्या प्रयत्नात त्या विंचवाने त्याला 7-8 वेळेला दंश केला, पण शेवटी त्या साधूने त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढून वाचवलेच. त्याच वेळेला एक व्यक्ती जवळून हे सगळं दृश्य निरीक्षण करत होता, पाहत होता. त्याने त्या साधू महाराजाला विचारले, का हो महाराज, तुम्हाला तो विंचू सारखा दंश करत होता, तरीही तुम्ही त्याला का वाचवत होते? त्यावर त्या साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, दंश करणे हा विंचवाचा धर्म होता, तर एखादा पाण्यात बुडून मरणाऱ्या जीवाला वाचवणे हा माझा धर्म होता आणि म्हणून मी तसे केले. असे धर्माने न्यायाने वागणारे साधू, सत्पुरुष, सज्जन खरे तर महान भक्त ठरत असतात. म्हणून ज्याला क्षमा करता येते तोच संतुष्ट होऊ शकतो, सतत समाधानी राहू शकतो आणि तोच खरा तर योगी असतो. सातत्याने हा संतोष आपल्याला जपता आला पाहिजे, परंतु हा संतोष व्यक्ती किंवा वस्तू सापेक्ष नसायला हवा, तर तो स्वरूप सापेक्ष असायला हवा. आपल्या दैनंदिन जीवनात लहान मोठ्या कारणांनी, चुकांनी आपलं अंतःकरण खराब व्हायला नको. भाजीत तिखट किंवा मीठ कमी जास्त झाल्यावरून अनेक कुटुंबात वाद विकोपाला जातात. काहींना आपली आवभगत, पाहुणचार नीट झाला नाही म्हणून अंतःकरणाची शांतता घालवून बसतात. आमचा आनंद डगमगतो. असं करणं म्हणजे खूप कमी पैशामध्ये, खूप कमी पैशासाठी कोट्यावधींचं नुकसान करून घेण्यासारखं असतं. म्हणून आपली आत्मस्थिती, अंतःकरणातील शांतता अनमोल आहे. कोणत्याही परिस्थितीत ती गमावता कामा नये. ही गोष्ट एका साधकाने, भक्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेलांचं मला उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं. नेल्सन मंडेलांनी त्यांच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्ष तुरुंगवासात घालवली आणि मग पुढे कालांतराने त्यांची सुटका झाली. आणि मग जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष होणार त्या अगोदर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला, इतकी वर्ष तुम्हाला तुरुंगात ज्यांनी डांबलं त्या विरोधकांचा तुम्ही आता सूड घेणार का? त्यावर नेल्सन मंडेलांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की मी त्यांना केव्हाच माफ केलं आहे. आणि यानंतर काही दिवसांनीच ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. असेही क्षमावान लोक आजही आपल्याला पाहायला मिळतात. संतुष्टा सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः. असा जो तत्वज्ञ संन्यासी जो असतो तो सतत संतुष्ट असतो. आणि त्याला भगवद्गीतेत दुसऱ्या ठिकाणी 19व्या श्लोकामध्ये संतुष्ट येन केनचित, याचा अर्थ जरासं काही मिळालं तरी तो तेवढ्यांनीच संतुष्ट असतो. त्याला अलम बुद्धी असं म्हणतात. डॉक्टर काका आपल्या प्रवचनातून ही माहिती सांगतात की अलम म्हणजे पुरे, इति अलम म्हणजे हे पुरे. अलम बुद्धी म्हणजे जेवढं मिळालं असेल तेवढं पुरेसं आहे.
जेवढं मिळालं असेल तेवढं ठीक आहे. आणि तो अयाचित वृत्तीने राहतो. अयाचित म्हणजे कोणाकडे काही मागत नाही, कोणाकडे काही अपेक्षा करीत नाही, अगदी आडवळणांनी देखील तो व्यक्त करत नाही. अयाचित वृत्ती स्थिर झाली की त्या अयाचित वृत्तीला अलमबुद्धी असं म्हणतात. अलमबुद्धी शब्दाचा अर्थ एवढं जे मिळतंय तेवढं ते बरोबर आहे, जेवढं असायला पाहिजे तेवढं पुरे आहे, यापेक्षा अधिकची अपेक्षा नाही आणि अधिक असण्याची गरजही नाही. अलमबुद्धीमध्ये अधिक मिळालं तर हरकत नाही हा भावच नसतो. जे मिळालं तेच अलम आहे. अधिक आणि कमी मिळालं तरी अलम. कमी अधिक हे तुमच्या दृष्टीतून असतं, त्याच्या दृष्टीतून नसतं. कारण जे मिळालं ते अलम आहे, मग कमी जास्त कसं असेल? कमी असेल तर अलम कसं असेल? अशा रीतीने डॉक्टर काका आपल्याला या गोष्टी समजावून सांगतात. संतुष्ट सततम योगी, सतत संतुष्ट असतो, सदा सुखी असतो, अखंड संतुष्ट आहे, अकारण संतुष्ट आहे. मग या संदर्भाने एक हिंदी भाषेतलं भजन या प्रसंगी मला म्हणावंसं वाटतं. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, वाहे विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, वाहे विधि रहिए. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में. तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में. तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में. विधि का विधान जान, हानि लाभ सही. विधि का विधान जान, हानि लाभ सही. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, वाहे विधि रहिए. जाहे विधि राखे राम, वाहे विधि रहिए. ज्या स्थितीत भगवंत आम्हाला ठेवतो त्या स्थितीला भगवंताची इच्छा समजून स्वीकारण्यात असलेलं समाधान आणि संतुष्टता या भजनातून आपल्याला समजते. समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 116 यामध्ये सांगितलंय, बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जो खरा भक्त असतो त्या भक्ताच्या पाठीशी भगवंत कसे उभे राहतात. अविवेकामुळे क्रोध निर्माण होऊन दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाला शाप दिला, तुझे अनेक जन्म होतील. पण राजा अंबरीश भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याचे सगळे शाप भगवंताने सोसले आणि त्याच्यासाठी अनेक जन्म घेतले. तशीच कथा उपमन्यूची पण आहे. उपमन्यूची आई परिस्थितीने गरीब होती. उपमन्यूला ती रोज पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून देत असे. त्याला एकदा योगायोगाने गाईचे दूध पिण्यास मिळाले. त्यानंतर मग त्याने खऱ्या दुधाचा हट्ट आपल्या आईजवळ धरला
आणि त्यासाठी आई म्हणाली, अरे बाळा, आपण गरीब आहोत, तू भगवंताला माग. आणि त्या उपमन्यूने भगवंताची उपासना केली, तेव्हा देवाने त्याला दुधाचा अक्षरशः समुद्रच दिला, ज्याला आपण क्षीरसागर म्हणतो. देवाला त्याच्या खऱ्या भक्ताचा अभिमान असतो आणि तो भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही, हे या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात. गुजरातमध्ये एक खूप मोठे कृष्ण भक्त असणारे संत होऊन गेले. त्याचं नाव होतं नरसिंह मेहता. गुजराती साहित्यातले संत कवी म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती. त्यांचा जीवनकाळ हा 1414 ते 1480 असा होता. त्यांच्या बाबतीत अनेक प्रसंगात सुद्धा भगवंतांनी त्यांची कशी मदत केली होती याच्या अनेक घटना घडल्या होत्या. ते सदैव कृष्ण भक्तीत लीन राहायचे. जे अयाचित वृत्ती होती ती त्या वृत्तीत राहणारे संत होते. एकदा त्यांच्या मुलीचा म्हणजे नातीचा विवाह असतो आणि त्या आपल्या नातीच्या विवाहासाठी नरसिंह मेहतांना आहेर द्यायचा होता, परंतु ते अत्यंत गरीब होते. त्यांच्या मुलीच्या सासरचे लोक त्यांच्याकडून नरसिंह मेहतांनी चांगला आहेर झाला पाहिजे म्हणून आग्रही होते. राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यामध्ये नरसिंह मेहतांची जी कथा, त्याला नानीबाई का मायरा म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यातला हा प्रसंग आहे. आणि नरसिंह मेहता आता कसा आहेर करू शकते इतक्या गरीब परिस्थितीमध्ये, ती त्यांची परीक्षा होती. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंतांनी त्यांच्या रूपात येऊन सोन्याचे दागिने, वस्त्र, अलंकार सर्व काही आणून नरसिंह मेहताची लाज राखून मुलीच्या सासरकडील लोकांना आश्चर्यचकित करून सोडले होते. अशा अनेक कथा त्यांच्यासोबत घडत असायच्या. या सर्व सत्य घटना 1414 ते 1480 या कालावधीत घडल्या होत्या. संत नरसिंह मेहता लोकांना उपदेश करतात. ते काय म्हणतात, भगवंताची भक्ती करताना सर्व प्राणी मात्रांसोबत शुद्ध आणि प्रेमळ वागणूक ठेवली असता त्या भक्ताला मुक्ती मिळू शकते. संत नरसिंह मेहताचं एक प्रसिद्ध भजन आपल्या सर्वांना ठाऊक आहे. वैष्णव जन तो तेने कहिए, जे पीड पराई जान रे, पर दुखे उपकार करे तोय, मन अभिमान नाण रे. मग खरा भक्त वैष्णव तोच आहे जो दुसऱ्यांची पीडा किंवा दुःखाला समजतो आणि दुसऱ्याच्या दुःखात मदत केल्यावर त्याचा अभिमान बाळगत नाही. जोपर्यंत माणूस व्यवहाराच्या मर्यादेत वावरतो तोपर्यंत आलेलं दुःख टाळण्याचा आणि हवे असलेले सुख मिळवण्याचा व्यवहाराच्या मार्गाने मनापासून प्रयत्न करायला पाहिजे. आणि असा प्रयत्न झाल्यानंतर म्हणजे मी माझं 100% दिलं आणि मग त्यानंतर जी परिस्थिती उरेल तिच्यामध्ये समरस होऊन त्या मनाला शांत ठेवता आली पाहिजे. आणि तरच माणसाला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही अखंडपणे टिकवता येईल. नव्हे तसा दृढ निश्चयच करावा. आणि हा दृढ निश्चय कशाचा करायला भगवंत सांगतात, तर मी आत्मा आहे त्याचा घट्ट निश्चय झाला की मग बाकी काहीच करायचे नाही आणि इतर निश्चयाची तर मग गरजच राहत नाही. मग हा दृढ निश्चय त्या भक्ताचा किंवा योग्याचा टिकतो कसा, तर त्याने त्याचं मन आणि बुद्धी हे भगवंताला अर्पण केल्यामुळे त्याची बुद्धी इकडे तिकडे भटकतच नाही.
असा भक्त कृष्णाचा अर्जुन होता आणि कृष्ण त्याला सखा म्हणत असे, परंतु अर्जुन मात्र कृष्णाला गुरु म्हणत असे. अशा प्रकारचं त्यांचं नातं होतं. भगवंताची ओढ लागलेल्या शबरीने दिलेली उष्टी पोरं सुद्धा प्रभू श्रीरामांनी खाल्ली. आणि मग कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे हम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के जैसे हम नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. भक्त कसा असतो ते समजून घेता येतं. ज्याप्रमाणे भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींना, तुकोबारायांना, अर्जुनाला, नरसिंह मेहतांना आपला भक्त मानलं, किंवा जेव्हा श्री गुरु एखाद्याला आपला शिष्य समजतात तेव्हा ती गोष्ट त्या भक्तांसाठी, त्या शिष्यासाठी अध्यात्माच्या शिखरावर पोहोचवणारी असते. खरेच देव असतो का? खरेच देव खातो का? अशी शंका घेणाऱ्यांना हे कधीच समजणार नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात, जे भक्त माझ्या सतत चिंतनात असतात तिथेच मी राहतो. भगवंताला राजमहल वगैरे आवडत नाही. असे कित्येक महल ते क्षणामध्ये बनवू शकतात. मग हा श्लोक समजून घेत असताना एक खरा सदभक्त, परमभक्त कसा जगतो, वागतो याची माहिती घेतल्यावर मला सुद्धा असा भक्त होता येईल का हो? यासाठी माझ्या श्री गुरूंना शरण जाऊन ते सांगतील त्या पद्धतीने मला माझी आध्यात्मिक साधना करावी लागेल. आणि तेव्हा ती साधना गुरु मार्गदर्शनातून फलद्रूप होऊ शकेल आणि मग एक सदभक्त मला होता येईल. आणि जितके परमभक्त होऊन गेले त्यांनी त्यांच्या श्री गुरूंना शरण जाऊनच भक्ती केली आणि श्री गुरूंच्या आशीर्वादानेच ते भगवंतांचे परमभक्त बनले. गुरूंच्या मार्गदर्शनाच्या शिवाय हा भक्ती मार्ग आपल्याला सोपा होणार नाही. 1400 वर्ष वयाचे चांगदेव, ज्यांनी 14 वेळा मृत्यूला जिंकून सिद्धी प्राप्त केलेली होती, परंतु त्यांच्याजवळ सद्गुरू नव्हते. ते जेव्हा ध्यान समाधी लावत तेव्हा 2-2 दिवस समाधीतून बाहेर येत नसत आणि बाहेर आले की त्यांच्यासमोर जेवढी प्रेते, जेवढे मेलेले जीव असायचे त्यांना ते जिवंत करत असत. अशा प्रकारची विलक्षण सिद्धी त्यांच्याजवळ प्राप्त होती. त्यांची ती ख्याती ऐकून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चारही भावंड त्यांच्या भेटीसाठी तिथे गेले. तेव्हा ते समाधी अवस्थेतच होते. मग तेथील त्यांच्या शिष्यांनी फार अभिमानाने सांगितलं, माहिती दिली त्यांना की 2 दिवसानंतर महाराज, चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून बाहेर येतील आणि मग समोर पडलेले 4-5 प्रेते ते जिवंत करतील. मुक्ताबाईंनी ते ऐकलं. मुक्ताबाई लहानशा होत्या. त्या ठिकाणी एक मेलेलं कुत्र पण कोणीतरी आणून टाकलेलं होतं की महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले की ते जिवंत झालं पाहिजे. मग मुक्ताबाईंनी जेव्हा ते ऐकलं तेव्हा त्या चिडून म्हणाल्या, इतक्याशा कामासाठी 2 दिवस समाधी लावण्याची काय गरज आहे? असं म्हणून मुक्ताबाईंनी त्या मेलेल्या कुत्र्याचं शेपूट धरून त्या 4-5 प्रेतावरून ओढले. तसेच ते कुत्रे जिवंत होऊन मालकाच्या घरी पळत सुटले आणि ती पडलेली 4-5 प्रेते सुद्धा जिवंत झाली होती. हा सर्व प्रकार 1400 वर्षाच्या चांगदेवांच्या शिष्यांना अचंबित करणारा होता.
लहानशा मुक्ताबाईंनी हा क्षणात चमत्कार करून दाखवला होता. 2 दिवसानंतर चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर घडला प्रकार शिष्यांकडून ऐकून आश्चर्यचकित झाले होते. आता त्यांना त्या भावंडांच्या भेटीची ओढ लागली होती. मग चांगदेव महाराज वाघावर बसून हातामध्ये सापाला चाबूक बनवून आळंदीकडे निघाले. इकडे इंद्रायणी नदीवर नदीकाठी ज्ञानेश्वर महाराज एका भिंतीवर बसलेले होते आणि त्यांना निरोप मिळाला की चांगदेव तुमच्या भेटीसाठी वाघावर बसून आपल्या 1400 शिष्यांना घेऊन आलेत. असं म्हटल्यावर ज्ञानदेव मुक्ताबाईला शांतपणे म्हणाले, आपल्याला सुद्धा काहीतरी चांगदेवांना दाखवावं लागेल. असे म्हणून ज्या भिंतीवर ते बसले होते तिलाच ते म्हणाले, चल चांगदेवापर्यंत जाऊया. आणि ती निर्जीव भिंत चालत चांगदेवापर्यंत आली. आणि आजही आळंदीला जर आपण गेलात तर ते भिंत पुरावा म्हणून उभी आहे. चांगदेव महाराज आता गर्भगळीत झाले आणि लक्षात आलं की आपल्याला गुरुच नाहीत. आणि या निर्जीव भिंतीत सुद्धा जे चैतन्य आणू शकतात यांच्यासारखे दुसरे कोणी गुरु होऊ शकणार नाहीत. आणि मग ते ज्ञानदेवांना शरण आले. परंतु त्यांना अनुग्रह मात्र लहानशा मुक्ताबाईंनी दिला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणी कितीही ज्ञानी असेल परंतु सद्भक्त होऊन मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी योग्य गुरूंचा आश्रय हा घ्यावाच लागतो. सद्गुरू इज सुपेरियर मोर देन दी गॉड. सद्गुरू हे देवांपेक्षाही श्रेष्ठ असतात. आणि मग ज्या क्षणी आपण गुरूंच्या छायामध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपला आध्यात्मिक प्रवास सुरू होत असतो. हिंदीतलं एक भजनच्या ओळी मला आठवतात. गुरु की छाया में शरण जो आ गया उसके जीवन में सुमंगल आ गया. गुरु की छाया में शरण जो आ गया उसके जीवन में सुमंगल आ गया. गुरु कृपा सबसे बड़ा उपहार है. गुरु कृपा सबसे बड़ा उपहार है. गुरु है अपने देवता गुरु भगवान है. गुरु है अपने देवता गुरु भगवान है. गुरु की छाया में शरण जो आ गया उसके जीवन में सुमंगल आ गया. अशा शरणागती भावनेतनं गुरूंना आपण जेव्हा शरण जातो तेव्हा आपल्याला एक चांगला भक्त होण्यासाठी मार्ग प्रशस्त होतो. संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. यतात्मा शब्दाचा अर्थ याचं मन सतत आवरलेलं असतं. मन सातत्याने आवरलेलं असतं. कारण मन आत्मसंस्थ असतं. आत्मसंस्थ शब्दाचा अर्थ अखंड आत्मचिंतनात दडलेलं असतं. आत्माकार झालेलं असतं. असं असल्यामुळे तो यतात्मा असतो. समोर प्रसंग आला तर त्या निमित्ताने जेवढं मन तिकडे जाईल तेवढंच ज्या क्षणी तो प्रसंग उरकतो त्या क्षणी मन आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसतं. आमचं मन सतत सारखं बिघडलेलंच असतं. चुकून केव्हा तरी आत्मसंस्थ करावं लागतं मोठ्या कष्टाने. त्याचं मन सतत आत्मसंस्थच असतं. आणि कारणाकारणाने ते वस्तू संस्थ विषय संस्थ होतं. विषय समोरून गेला की पुन्हा मूळ ठिकाणावर आपोआप जाऊन बसतं. त्याच्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत.
यतात्मा दृढ निश्चय. दृढ शब्दाचा अर्थ आत्मबुद्धी दृढ असते, व्यवहारातला दृढ निश्चय नाही. दृढ निश्चयाचा अर्थच असतो अखंड आत्मबुद्धी ही दृढ असते. अखंड बुद्धीचा निश्चय आत्मस्वरूपाच्या संबंधीचा असतो. असे जे कोणी असतात त्यांना दृढ निश्चयी म्हणतात. आणि असे जे तत्वज्ञ आहेत ते योगी आहेत, ते खरे संन्यासी सारखे योगी असतात. मय्यर्पित मनोबुद्धीर यौमद भक्ता समे प्रिया. असा जो मन आणि बुद्धी मला अर्पण केलेला असतो, असा जो माझा भक्त असतो तो मला अत्यंत प्रिय असतो. याचा अर्थ अशी मंडळी जीवनमुक्त स्थितीनंतर भक्ती करू शकतात. असे करणारे सगळे संत असतात. मग यावरीही पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. ज्ञानेश्वरी मधली ही ओवी आहे. अशी स्थिती झालेली असून सुद्धा ते माझी उपासना करतात, माझी भक्ती करतात. त्यांना मी माझ्या डोक्यावर बसवतो म्हणून मला ते प्रिय असतात. म्हणून 4 प्रकारचे भक्त भगवंताला असतात. त्यातले 3 आले तरी चालतील, पण ज्ञानी भक्त मला आवडतात, भगवंताला आवडतात. मग आपण चालतीलच्या सदरात असावं की ज्ञानीच्या सदरात, आवडतातच्या सदरात असावं. चालतील म्हणजे आलात तरी हरकत नाही, आम्ही काही म्हणणार नाही, पण याचा अर्थ तुम्ही या असं नाही. हा बारकावा त्यातला लक्षात घ्यायचा आहे. हे विश्वची माझे घर, ए श्रीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. असे व्यापक झालेले असतात. असे ते व्यापक झालेले असूनही जे उपासना करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरवो, मदभक्तः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. अशा भक्तांच्या ठिकाणी राहतो, विभक्तांच्या ठिकाणी मी कधीच राहत नाही. आणि या श्लोकातून भगवंत अर्जुनाला कोणता भक्त मला प्रिय आहे हे समजावून सांगतात. म्हणून या चिंतनाच्या शेवटी मला माझ्या सद्गुरूंना आणि श्री गुरूंना साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करायची आहे की आपण मला आशीर्वाद द्या की जेणेकरून मी एक चांगला सद्भक्त होईल. फक्त मीच नव्हे तर माझ्यासह माझ्या समस्त गुरुबंधू आणि भगिनींना पण आपण एक चांगला सद्भक्त होण्यासाठी आशीर्वाद द्यावा. आजच्या या चिंतनाला मी या ठिकाणी विराम देतो. आजचं चिंतन हे मी माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, डॉक्टर सुनील काकांच्या चरणी अर्पण करतो. राम कृष्ण हरी.